कारवाई निश्चित करा, पण दर अधिवेशनाच्या मधात पटगावर अहवाल ठेवा. आता डिजिटल प्लॅटफॉर्म होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी पुन्हा अध्यक्ष महाराज विधानसभेला इतकं सहज सोपं स्वस्त असं कोणी समजून घेऊ नये, ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती. आपण उत्तम काम करता म्हणून, नाही तर मी प्रश्नही मांडला नसता. पण तुम्ही जी संवेदनशीलतेने काम करतात, तुमच्याकडून अपेक्षा आहे की विधानसभेचं कामकाज हे धारदार व्हावं, बोथट होऊ नये. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विचारले त्यालाही मी सविस्तर उत्तर देतो, परंतु त्यापूर्वी तुमचा जो मूळ प्रश्न होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ही वस्तुस्थिती आहे की मर्सिडीज, BMW, ऑडी, JLR ह्यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे डीलर ह्या मोठ्या 50 लाखाच्या वरच्या गाड्या ज्या असतात त्या गाड्यांची कर चुकवीगिरी ही महाराष्ट्रात न रजिस्ट्रेशन करता ते बाजूच्या राज्यामध्ये करतात, ही काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर हे जे मालक आहेत जे गाडीचे, ते कर्ज मात्र राज्यातून घेत असतात आणि गाडीचं रजिस्ट्रेशन मात्र दीव दमन किंवा पॉंडिचेरी वगैरे ह्या राज्यामध्ये दाखवत असतात. अशी काही उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. त्यावर कारवाई RTO डिपार्टमेंटची चालू आहे. आता आम्ही नवीन त्या माध्यमातून ही कर चुकवेगिरी करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी किंवा ती कर चुकवेगिरी त्यांनी करू नये यासाठी CRTM म्हणजे GST व्हेरिफिकेशन शिवाय कुणालाही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार नाही असा नियम आम्ही करतोय. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रातच बंधनकारक करणार आहे. कारण त्यामुळे सर्वच्या सर्व रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रातच बंधनकारक करणार आहे. कारण दुसरा अजून आम्ही एक नियमावली करतोय की वाहन नोंदणी करताना रहिवास कागदपत्रे म्हणजे कर्जाचं कागदपत्र त्यांचं कुठलं आहे, कर्ज घेताना बँकेकडे त्यांनी कागदपत्र कुठली सादर केलेली आहे. कारण शेवटी लोकल बँकेमध्ये कर्ज घेत असताना स्थानिक रहिवास प्रमाणपत्र किंवा स्थानिक त्यांना बँकेचं कर्ज घेत असतानाची जी काही कागदपत्र लागतात, त्यामुळे ती कागदपत्र तपासणी करण्याच्या सूचना मी माझ्या RTOच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या, जेणेकरून भविष्यामध्ये ही कर चुकवेगिरी करणाऱ्यांना आळा बसेल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी विचारला अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की RTO डिपार्टमेंटमध्ये हे फार मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रमाणात आपल्यालाही कल्पना आहे की रॅकेट आहे आणि ते रॅकेट कुठे ना कुठे कधीतरी थांबलं पाहिजे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री म्हणून मला दिले. बजरंग खरमटे ज्या व्यक्तीचं नाव आपण ह्या सभागृहामध्ये आता केलेलं आहे, त्या बजरंग खरमटेवर मी माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने, एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वाक्षरीने आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनं UOW कडे आम्ही ऑलरेडी ती तक्रार केलेली आहे. आणि त्या बजरंग खरमेटेचा ह्या विषयावर जे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले त्याची चौकशी चालू आहे. आणि मी 3 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. माननीय पुढे देतो ना साहेब, प्रश्न तुमचा एवढा मोठा लांबवलाय, त्याची उत्तरं सुद्धा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. ताबडतोब फार म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आणि ताबडतोब त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सन्मान्य मंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यातच माझ्याशी चर्चा केलेली आहे. काय काय घोटाळे चालले आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे उच्चस्तरीय याची चौकशी केली जाईल. चला, प्रश्न क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, अजून महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता, तेही मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. RTO विभागाबद्दल काही तक्रारी आणि ऑडिओ क्लिप सुद्धा जसं आपल्याकडे आलेल्या आहेत तशा माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. एका अध्यक्ष महोदय, ह्या तक्रारी जसे त्यांच्याकडे आहेत तशा काही प्रमाणात माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे RTO डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ज्यांची नावं घेतली त्याची तर चौकशी केलीच जाईल. परंतु आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. वडेट्टीवार साहेब ऐका जरा, फार महत्त्वाचा निर्णय RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि हे सगळे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त कायमचं करायचा शासनाचा निर्णय आहे. आणि त्यामुळे शासनाने ही भूमिका घेतली आहे की प्रियंका नारनवरे IPS अधिकारी आहेत, सिनियर IPS अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आमच्याकडे आहेत कार्यरत.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही SIT स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि SITच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि अहवाल आल्यानंतर जे जे तुम्ही नावं घेतलेत ती आणि जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील आणि आता कार्यरत असतील, फक्त रिटायर्ड झाले नाही तर आताही परिवहन सेवेमध्ये जे कार्यरत असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. आमचे TC ऑफिसचे काही अधिकारी होते, ते अधिकारी मंत्री किंवा शासनाची परवानगी न घेता काही अजून निर्णय घेत होते त्यांच्या स्तरावर. मेत्रवार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शोकास देण्याची भूमिका RTOचा आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत आणि आपण ज्या ज्या काही सूचना केल्यात किंवा जे जे आरोप केले त्यावर ही SITच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब कठोर कारवाई केली जाईल. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 35,466. आता किती झालं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं? छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अतिशय सविस्तर उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे, त्याबद्दल शासनाचे आभार. माननीय मुख्यमंत्र्यांचं विशेष आभार की नसरापूरच्या पुणे जिल्ह्यातील प्रकरणामध्ये अतिशय जलद निर्णय झाल्यामुळे सरकारची प्रतिमा आणि लोकांना सरकारविषयीचा विश्वास वाढलेला आहे. या उत्तरामध्ये पुणे मुख्यालयामध्ये ज्याचा प्रश्न आहे तो पोक्सो संदर्भातला आहे आणि त्या गुन्ह्यांना न्याय प्रक्रियेला वेग देण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. त्या संदर्भातले माझे 2च प्रश्न आहेत की या आपण उत्तरात असं म्हणलेलं आहे